बॉलर अमर अमर हे पाठ आहेत पण तरी पण सामन्याला सुरुवात होत आहे. चांगली फिल्डिंग सजवली ती चुका प्रसंगानं आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येतो अमर केनी. एक नाव लौकिक असा नावाजलेला असा गोलंदाज अमर केनी. त्याचबरोबर स्ट्राईकला आहेत ते अशोक भोईर. चांगला चेंडू निर्धाव चेंडू अमर केनी याचा एक खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतो त्यांना आणि चांगली भेदक गोलंदाजी करण्यामध्ये फार माहीर आहेत ते अमर केनी. चांगले काहीतरी टिप्स दिले नक्कीच प्रीतम पाटील साहेबांनी कारण एक दांडगड असा अनुभव काय आलं. एक काय होतंय पाखरं आलेत ना. हा पाखरं आलेत ही स्टेज लाईट चालू करा. त्याला इलाज नसतो काय इथली लाईट चालू करा. लावला जातो आता संदीप दादा. जनरेटर ऑपरेटर अपन लगेच लाईट ऑफ करायचे बंद करायचे आहे. जनरेटर ऑपरेटर आपसे हमारे निवेदन है कि शीघ्र को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय, दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार अमरकेनी. चांगला फटका बनवलाय, लॉंगांच्या दिशेने मला फटका, एक धाव सलग पूर्ण करतोय. थोडी फंबलिंग होते फिल्डरची आणि त्याचा फायदा घेऊन 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अशोक भोईर आणि प्रीतम पाटील साहेब ह्या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. खेळपट्टी खूप सुंदर आहे, त्याचा फायदा नक्कीच बॅट्समॅनला होतोय. पुढील चेंडू अमरकेणी यांचा, सुंदर फटका, सुंदर फटका. पाहूया झेल होतोय का, आणि झेल सुटलाय. मला वाटतं नक्कीच चौकार, खणखणीत चौकार आलाय. अशोक भोईर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत चौकार, चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला अशोक भोईर यांच्या बॅटमधून. नक्की धावसंख्या होतीये 6, बिनबाद 6. नक्कीच चेक करायचं आपण. थर्ड अंपायर तिसरे पंच चेंडू आणण्यासाठी व्हॉलंटियर्स आपण आपलं काम करायचं आहे. नको नको, मुलांनी थोडं जरा स्वयंसेवकाचं काम करायचं आहे, जरा पाठीमाग राहायचं आहे. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. सन्माननीय पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा आरडीसी बँकचे विद्यमान संचालक आदरणीय संतदादा पाटील यांचं आगमन इथे होत आहे. त्यांच्या समेत आपण इथे पाहतो हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर जाधव, शांततेचे प्रतीक हरिग्राम, आणि त्यांच्या समेत भरत पाटील या त्रिवेणी संघाचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ बाकडी यांच्या वतीने सन्माननीय नामदेव जमदारी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. 4 आहे, चौकार. पुढील चेंडू अमरकेनी यांचा, पाहूया. फुल लोअर फुलटा चेंडू, पण तो चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि नक्कीच धोका निर्माण झाला होता, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला स्पीड पकडला धावण्यामध्ये आणि एक धाव सलग त्या पूर्ण केली. धावसंख्या होती 7. नक्की पुन्हा एकदा मी आवर्जून एक उल्लेखनीय कार्यसम्राट संतोष पाटील साहेब हरिग्राम यांचं खूप खूप स्वागत आहे.
धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. चांगली धावसंख्या उभारता येत, चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती पडगे संघाला करून दिली ती अशोक भोईर यानं. पुन्हा लोट फुलटॉस बनावट नक्कीच झेल सुटला आहे. नक्कीच काहीतरी डोळ्यावरती नाही पाखरू नाही म्हणता येणार, ती कारण असतात समजा. जयदास आहे ना, हो हो नक्की नक्कीच सगळीकडे असणार. जिथं लाईट लागली बाहेर तिथं असणारच आहे. ही वाळवी आहे, त्यांची युती आहे, ती कुठं पण घुसतात, प्रश्नच नाही. ते मागून कुडावे गावामध्ये पण आहे, मग तिथून फोन आला तुम्हाला. तर मग अवांत स्वरूपात एक धाव मिळते. गुडलँड चेंडू होता परंतु तो ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि अवंत स्वरूपात एक धावसंख्या होती ती 12. आपली जी लेखनिक आहे खूप चांगलं लेखनिकाचं काम करतायत आणि आम्हाला माहिती मिळते त्यांच्याकडून पदोपदी. पुन्हा खुलट टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न होता पण चांगला टिपला चेंडू प्रथम पाटील साहेब यांनी आणि एक धावाची 2 दुसऱ्या धावामध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आहे. नक्कीच निर्णय जातो तिसऱ्या अंपायरकडं. तिसरा पंच तिसरं पाहायचं म्हटलं गायब कुठं होतात नक्कीच. चांगली चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला खेळपट्टीवरती मैदानामध्ये. अरे टाइम घालवू नका, ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. पंच अजिबात वेळ दौडू नका आणि प्रत्येक ओव्हरच्या नंतर तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका, कारण स्पर्धेला अगोदरच आपला उशीर झालेला आहे. हे डे नाईट मॅच असून सुद्धा आपण नाईट मॅच चालू केली आहे. त्याच्यामुळं अजिबात वेळ दौडू नका, वेळ घालवू नका. आणि मैदानामध्ये खेळपट्टीवरती आपल्या पनवेल तालुका असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रीतम पाटील साहेब स्वतः होती त्याची खेळपट्टीवरती आहेत. त्यांनी पण थोडं जरा या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे की अजिबात वेळ देता कामा नाही आहे. नॉट आउट. चांगली धाव चोरून धाव काढली आहे आणि एक षटकार समाप्त धावसंख्या होती 14. पहिल्या षटकातच चांगली धावा उभारण्यामध्ये यश मिळतोय तो पडगे संघाला. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पडगे संघाकडून. संदीप मस्कर दुसरं षटक घेऊन येतो. संदीप मस्कर एक लेफ्ट हँडेड ऑफ क्वार्टर. लोअर फुलटा चेंडू होता, चांगला चेंडू होता, तरी सुद्धा एक धाव काढण्यामध्ये काय रोखू शकले. धावसंख्या होते ती 15. बिनबाद. पुन्हा स्ट्राईकला आहेत ते प्रीतम पाटील साहेब. एक चांगला गोलंदाज म्हणून नाव लौकिक आहे, त्यामध्ये गुणवत्ता आहे संदीप मस्करच्या मध्ये. लेग कटर, लेग कट, ऑफ कट चांगली करतायत. चांगला स्पीड आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये. व्हेरिएशनमध्ये सुद्धा ते चांगलं कामगिरी करतात. अचूक टप्पा ठेवण्यामध्ये यश मिळते त्यांना. एक यॉर्करचे सुद्धा ते बादशाह आहेत. पण तेवढ्या ताकदीचे एक फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतात, प्रीतम पाटील आणि अशोक भोईर. चला पुढे चेंडू पुन्हा एकदा संदीप मस्कर टाकण्यासाठी तयार. फुल टॉस चेंडू परंतु समाजाला घेऊ शकला नाही. एक चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल ती तशी पॉइंटला. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या होते ती 16. बिनबाद 16. चांगला कमबॅक केलाय संदीप मस्कर यानं. 2 चेंडू फेकला. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. चांगला फटका, जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप मिड विकेटच्या दिशेनं मारला चेंडू होता आणि खणखणीत चौकार. चांगली समजदारी अशी बॅटिंग करतोय तो अशोक भोईर. एक ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन त्यांनी लेग साईडला मारलेला फटका होता आणि खणखणीत चौकार. पुढे चेंडू संदीप मस्कर यांचा. चांगली फलंदाजी चालू आहे ती मैदानामध्ये. खरोखर चेंडू सन्मान दिला. चेंडू समजला नाहीये, चेंडू सन्मान दिला तरी सुद्धा एक धाव काही रोखू शकले नाहीयेत. हे पाणी घेऊन चला पाणी घेऊन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. एक बाटली भरूनच ठेवा ना लवशेट. शौर्य आणि सुमित 11
पडगे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. बघा या स्पर्धेकरता गोपीनाथ पाटील साहेब निश्चित स्वरूपात आर्थिकदृष्ट्या ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान इथे ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. टू व्हीलर्स बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते शिवकर गावचे युवा उद्योजक आद्विक एंटरप्राइजेस आदरणीय वैभवचंद ढवणे साहेबांनी टू व्हीलर्स बाईक येथे पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आभार येथे व्यक्त करतो. त्यानंतर पनवेल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे अर्थात बिंदासबाई ठोंबरे खानाव यांच्या वतीने निश्चित स्वरूपात संपूर्ण लाईव्ह प्रसारण सेवा आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्राप्त झालं. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. त्यानंतर या स्पर्धेकरता प्रथम ते 6व्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप शेठ पाटील आणि त्यांचे बंधू माजी उपसरपंच मंगेशदादा पाटील वाकडी यांचंही आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. फुलटा चेंडू आणि चांगला समाचार घेतला. चेंडू जातो सीमारेषे पार. खानकळी चौकार. धावसंख्या होती 25. चांगली सुरुवात पडगे संघाकडून. सामन्याला चांगली सुरुवात केली आहे ती पडगे संघाकडून. आणि पुढील चेंडू चांगला खोलट टप्प्या चेंडू होता. सुंदर चेंडू ज्याला आपण क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र म्हणतोय. याचा वापर एक चांगले गोलंदाज तेच करू शकतात नक्कीच. षटक संपलेला आहे. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 25. चला खेळाडूंनी एकत्रित यायचं नाहीये. लगेचच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे. 11 स्टार सुकापूर क्रिकेट संघ या स्पर्धेकरता आपल्याला उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. चिंद्रंग गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व समीर शेठ घोडुंदे यांच्या वतीने पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. सामनावीर ट्रॉफी सन्माननीय पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे एसीपी प्रशांत गायकवाड साहेब आपण इथे अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिल्याबद्दल आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. ओटू डॉक्टर गोपीनाथ पाटील सर. नक्कीच दानशूर दात्यांचे खूप खूप आभार आहोत. उत्तर विभागीय अध्यक्ष सन्माननीय रुपेशदादा कुलवेकर यांच्याकडून पडगे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खराब फिल्डिंग म्हणावी लागेल आणि चेंडू तो फाईन लेगला चौकार. एक गोलदाना रजे उडू नको टना पाय घसरून पडल्यावर तू बोंबाई टना. नक्की आता जी फिल्डिंग झाली तुम्ही टना उडू नका नाहीतर पराजय नक्कीच तुम्हाला पत्करावा लागेल. पुढे चेंडू रतन यांचा ना रतन केनी यांचा चांगला फटका तो फटका फसला आहे आणि खेळाडू बाद होतोय. चांगला सुंदर झेल टिपलाय अमर केनी यानं. गोपीनाथ पाटील सर या स्पर्धेकरता सर्वच्या सर्व सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय आहे प्रल्हाद शेठ खुडले आहे. त्यानंतर मोहिंदर कुमार गुप्ता ग्रीन एकर सोसायटी मधले ते प्रतिनिधी आहेत त्यांच्या वतीने योगदान देण्यात आलं.
त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी जे गौरव चिन्ह आहे अमोल अक्वा वॉटर सप्लायरचे ओनर्स आणि बाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य नानाशेठ पाटील आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच बालूशेठ मात्रे, तुम्ही योगदान दिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. संपूर्ण डीजे जी सेवा आहे सन्मान्य बाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालूशेठ पवार साहेबांनी इथे पुरस्कृत केली. त्यानंतर या स्पर्धेला 5 डझन बॉल त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. ते केवळ गावातील एक अष्टपैलू क्रिकेटर रणदीप पालकर, शिक्षित व्यक्तिमत्व, तुमचं मनपूर्वक आभार. ओटू आमचे मित्र गोपीनाथ पाटील सर. बघा मगाशी म्हटलं मी मुतखडाचा जर उपटला तर तो खूप कळ देतं, खूप वेदना देतं. त्याचप्रमाणे हा मुतखडा आहे, जर तुम्ही जर टिकला तर तो खूप वेदना देईल तुम्हाला. एक चांगला अष्टपैलू खेळाडू लवदादा भोईर. आता स्ट्राईकला पाहतोय आपण त्यांना. रतन केनी यांचा पुढील चेंडू आणि सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसल्यापर्यंत नक्कीच झेल सुटला आणि जीवदान भेटला आहे. तुम्हाला आत्ताच म्हटलं मी की आणि थोडासा थ्रो तर चांगला होता, परंतु करेक्ट व्यवस्थित केलं नाही आणि नक्कीच जिथं 2 धावा होते तिथे 3 धावा मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं ताळमेळ 2 बॅट्समॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. झेल सुटलाय आणि झेल सुटलाय कोणाचा? थर्ड अंपायर. झेल कोणाचा सुटलाय तर ते अष्टपैलू खेळाडू लवू भोईर, एक षटकार चौकारांचा बादशाह ज्याला मानला जातो. आता चांगला इन फॉर्ममध्ये लवू भोईर. जर नक्कीच आपल्या मॅचेस जिंकायचे असेल तर आपला कॅच घ्यावीच लागतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल तर आपण नक्कीच सामन्यामध्ये असणार आहोत. जर आपण गचाळ फिल्डिंग कराल किंवा कॅच सोडाल, नॉट आउट ना, नॉट आउट, नो डाऊट, नॉट आउट. फिल्डिंग गचाळ झाली, त्याप्रमाणे थ्रो चांगला होता पण कलेक्शन व्यवस्थित नव्हतं, त्याच्यामुळं एक्स्ट्रा एक धाव गेली. धावसंख्या होते ती 32. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 32. पण स्ट्राईकला ते प्रीतम पाटील, एक हार्ड हिटर बॅट्समन प्रीतम पाटील आणि चांगला बॅटवरती काय चेंडू आलेला नाही आहे. एक धावसंख्या पूर्ण दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नसेल मला वाटतं, नक्कीच नाही करावा, कारण का इथे धोका होता, ते रिस्क होती. तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत खेळावा लागणार आहे, कारण एक जर आपण रनआउट होतोय तर चांगला खेळाडू बाद होतोय, त्याच्यासारखा दुःख कोणतं नाही. एक कॅच आउट झाला किंवा बोल्ड आउट झाला, इल्बिडबल आउट झाला, कट आउट झाला, किंवा कशा प्रकारे आउट झाला तर त्यावेळेला काय मोठं एवढं दुःख होत नाही, परंतु रनआउट झाला तर नक्कीच दुःख होतोय. पुढे चेंडू रतन केनी यांचा, स्ट्राईकला ते लव भोईर. चांगला चेंडू, जबरदस्त निर्धाव चेंडू काढला तो रतन केनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडू, चांगला स्पीड होता, वेगवान चेंडू होता आणि खोलवर टप्प्यात चेंडू होता, काही समजलं नाही लव भोईर यांना. आणि चेंडू तो निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 33. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रतन केनी यांच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू आणि पाहिजे तसा समाचार घेऊ शकले नाहीत लहू भोईर आणि फंबलिंग पाहायला मिळतं. मिसफील्ड झालं, एकाच्या जागी दुसरी धाव सुद्धा घेतली आहे. आणि नक्कीच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते प्रीतम पाटील साहेब त्यांनी धोका पत्करले, रिस्क घेतली आहे स्वतःहून, डेंजर एंडला ते धावली आहेत. स्वतःच म्हणतात आऊट आवडे म्हणून, का त्याला कळलं ते एक जाणकर असे खेळाडू आहेत. पण तरी आपला तिसऱ्या पंचांकडे आपला जे गेलेला आहे निर्णय आउट आहे, बाद आहे, बाद. काय रुचल्या शेवटी काय करणार त्याला, बॅट वर होती आपली. सर्व व्यासपीठावर आम्ही ते पाहतो. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा आरडीसी बँकचे विद्यमान संचालक आदरणीय संतोदादा भुईर, संतोदादा पाटील हरिग्राम इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समीपेत आपण पाहतो मधुकर जाधव, माजी सरपंच हरिग्राम, भरत पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना मनपूर्वक तुमचं स्वागत आहे.
चौथं षटक घेऊन येतो संदीप मस्कर. एक चांगली गोलंदाजी केली मागच्या गोलंदाजीमध्ये, जी 2 नंबरला जी गोलंदाजी केली, सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा चौथं षटक घेऊन आले संदीप मस्कर. स्ट्राईकला ते लव भोईर आणि चांगला फटका आहे. एक धाव सदगत्या पूर्ण करतायत. दुसऱ्या मिसफील्ड झाली आहे आणि अशी मिसफील्ड जर आपण कराल तर खरोखर कुठेतरी बॅकफूट झाली आणि धावण्यामध्ये आळस करतोय लव शेठ भोईर. बघा, सन्माननीय निराधारांना आधार देणारी जी संकल्पना ज्यांच्या माध्यमातून अविरत राबवली जाते ते समाजसेवा आदरणीय नितीन जोशी सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय स्नेह कुंज आधारगृह वृद्धाश्रम हे सातत्याने त्यांच्या संकल्पनेतून निश्चित स्वरूपात अविरत सेवा उपलब्ध असते. स्वागत आहे तुमचं. नक्कीच ह्या चेंडू सुद्धा एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 38. नक्कीच जोशी साहेबांसाठी सुद्धा मी 2 शब्द बोलणारच आहे, पण थोडा थांबतोय थोडा जरा अजून, कारण का मॅच चालू आहे ना, इनिंग होऊ दे, नक्कीच बोलणार आहे. पुढे चेंडू संदीप मस्कर यांचा. अशोक भोईर पुन्हा एकदा आपल्या खेळपट्टीवर आपण पाहतोय त्यांना एक चांगली फटकेबाजी करत होते मगाचपासून. पुढे चेंडू संदीप मस्कर यांचा फुल टॉस चेंडू, पण त्याचा चांगला समाचार घेतला आहे. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू होता. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला चेंडू गेला. एक धाव सुद्धा पूर्ण करता दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहूया आणि सहजगत्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. मगाशी रिटायर हार्ट झालेले हे काही छोटीशी काही दुखापत झाली होती, पुन्हा ते खेळपट्टीवरती आलेले आहेत आणि दमदार फटकेबाजी करताना पाहतोय आपण त्यांना. अशोक भोईर यांना एक नाव आहे अशोक भोईर यांचं, पडगे संघाचे पॅकर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते खेळपट्टीवरती. आपल्याला चांगला ताळमेळ समंजसपणा 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू संदीप मस्कर यांचा आणि फटका फसला आहे. मला वाटतं सुंदर झेल घेतला आहे, कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आहे आणि अचूक असा झेल टिपला आणि अशोक भोईर यांचा खेळ समाप्त झाला आहे. आऊट होऊन बाद होऊन ते एक तंबूमध्ये परत आहेत. आत्तापर्यंत चांगली खेळले ते अशोक भोईर. सुंदर चांगली कमबॅक केलंय संदीप मस्कर यानं या त्यांच्या चौथ्या षटकामध्ये. त्यांच्या वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा षटक घेऊन आले ते संदीप मस्कर. एक इन कटर आउट कटर लेग स्पिन ऑफ स्पिन करण्यामध्ये एक चांगले वेगवान गोलंदाज आहेत. बॉलिंगमध्ये आपण चांगलं त्यांचा व्हेरिएशन पाहतो. सुकाप्रो संघासाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जात आहे. एक त्यांचा एक संघाचा आत्मा. धावसंख्या झाली आहे ती 40. चौथा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती 40. गडगे साहेब निलेश भोईर, मग आज तुम्हाला म्हटलं होतं मी, तुम्हाला भाषण ऐकायचं आहे ना, आपण नंतर स्टेजवरती बोलवणार आहोत भुऱ्याला. सांगतो नंतर, थांब इनिंग होऊ दे. चांगला सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडू गेलाय संदीप मस्कर. आता बघ ना, इन कटरचे चेंडू टाकला त्यांनी आता. पुढे चेंडू संदीप मस्कर यांचा. एक हुशार चाणक्य चतुर असा गोलंदाज संदीप मस्कर. पुन्हाच एक सुंदर कट केला, तेवढी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल सुकाप्रसंगाकडून. जीवाचा रान करताना षटक संपल्याचा इशारा देतोय पंचांकडून येतोय आणि चौथ्या षटकाची समाप्त धावसंख्या होते किती 41 41. आता नक्कीच जोशी साहेबांबद्दल थोडंसं सांगायला हरकत नाही ना. जोशी साहेब, नेरे गावचे जोशी भारी, नेरे गावचं जोशी भारी, म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी, म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी. लई सेवा करतात बाबा, त्यांचा नक्कीच त्यांना पुण्य मिळणार आहे 100%. जोशी साहेब आहेत भारी, जोशी साहेब आहेत भारी, म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी, म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी. बाई जरा पाणी आण. हा, निश्चित स्वरूपात सर्वांचं मनोरंजन डॉक्टर गोपीनाथ पाटील सरांच्या माध्यमातून सर्व गुण संपन्न. बघा,
आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून सुद्धा सामाजिक दृष्ट्या त्यांचं खूप मोठं योगदान असतं. मग क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच ते एक अग्रेसर भूमिका सातत्याने अखंडित ठेवत असतात. सुंदर चेंडू पाहायला मिळतो. जयवंत बेले, मला वाटतं 50+ झाले ते आता जयवंत बेले, पण 50+चा बघा काय जोश आहे अजूनपर्यंत. जसं आमचं जोशी साहेब, जी तो चेहऱ्यावरची हिरवळ जी पाहायला मिळते अजूनपर्यंत, ती हिरवळ जवानातली ती आता हिरवळ पाहायला मिळतात त्यांच्या चेहऱ्यावर. पुन्हा येतात जयवंत बेले. चला सुंदर फटका आणि खणखणीत चौकार. चेंडू जातो सीमारेषे पार, एक खणखणीत चौकार. निलेश भोईरच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत चौकार. आपल्या समवेत निश्चित स्वरूपात सागर जर आपण विचार केला समालोचन करतात डॉक्टर गोपीनाथ पाटील सर. त्यांची एक संकल्पना आहे क्षय रोग मुक्त ग्रामपंचायत, अर्थात प्रत्येकी गाव अर्थात टीबी मुक्त गाव. आणि ही संकल्पना ही कामगिरी सातत्याने त्यांनी बजावलेली आहे आणि त्या उद्देशाने त्यांचा कलेक्टरांच्या शुभ हस्ते जाहीररित्या गौरव सुद्धा करण्यात आला. हा गौरव आहे तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा गौरव आहे तुमच्या कार्याचा. सुंदर फटका, एक गगनचुंबी असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. निलेश भोईर यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार. चेंडूची जणू काही त्यांनी टिकलीच केली आणि लॉंगांच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार होता. आणि वाटी धावसंख्या होते ती 51. शुभ आकडा आपण मानला तो 51, 11, 21, 51, 101. जो आकडा आपण शुभ म्हणला तोच मी म्हटलं तर थोडंसं एक मस्करी चेष्टेच्या भागात म्हटलं तर एक आपल्या भुऱ्याचं भाषण म्हटलं ऐकायचं आहे, पण तोच तो भुरी आपला खेळताना पाहतोय आपण त्याला. निलेश भोईर एक आमचे चांगले परम मित्र आहेत ते. पुन्हा जयवंत बेलेंचा पुढील चेंडू आणि सुंदर फटका. पुन्हा एकदा एक धाव सहजगत्या पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजगत्या पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात. एक त्या खेळपट्टीवरती लहू भोईर हे उपस्थित आहेत. संघाचे कर्णधार स्वतः आहेत ते, त्यामुळं प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवर त्यांना ते टिप्स देत आहेत कशा प्रकारे खेळायला पाहिजे कशा प्रकारे नाही ते. आणि चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण निलेश भोईर यांना. चांगला समाचार घेतला जयवंत बेले यांचा. थांब हो जे सन्माननीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक विजयजी ठाकूर अकोर्ली यांचे इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. विजय ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू आहे, आमचे चांगले मित्र आहेत ते. खूप नाव गाजलंय त्यांचं. हा बॅट्समॅनचा रिव्ह्यू आहे का व्हाईट बॉलसाठी? ओके, तिसऱ्या माणसांनी यायचं आहे, आपण आपलं काम करायचं आहे. विजय ठाकूर साहेबांसाठी काय सांगायचं, शब्द कमी पडतील एवढं त्यांचं चांगला कार्य आहे. अकोर्ली गावचे एक नामवंत नागरिक, त्यांच्याशी ओळख आहे आणि क्रिकेट म्हणजे त्यांचा आत्मा होता. अजूनपर्यंत ते खेळतात क्रिकेट, चांगला क्रिकेट खेळले ते आणि अकोर्ली गावासाठी त्यांचा चांगला मोठा योगदान सुद्धा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू असलेला मला वाटतं नक्कीच उत्तुंग मारण्याच्या प्रयत्नामध्ये उद्या आपण तो नोमॅन लँडमध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात. तिसऱ्याचा कोणता प्रयत्न असेल का नाही, कोणत्या प्रयत्न नाही का, नक्कीच धावचित झाला असता. आणि धावसंख्या होत्या ते 55. चांगल्या धावा उभारण्यामध्ये यश मिळालं ते पडगे संघाला. चला इथे यानंतर जी आपण लढत पाहतो, वर्तमान लढत एका बाजूला सुकापूर 40+ विपक्ष पडगे 40+ या संघामध्ये जो संघ विजेता होईल तो लगेचच निश्चित स्वरूपात टेंबडे 40+ क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. तत्पूर्वी आपण आपल्याकडे बेल आहे, मान्यवरांचा इथे सन्मान करू. काकडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, तुमचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो.
सन्माननीय नामदेव जमदाडे साहेबांना मी ते आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण इथे करावं ही संकल्पना पाहतो स्पर्धेचे आमचे मित्र नामदेव जमदाडे साहेब चिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी, त्यानंतर सरपंच बालुशेठ पवार, उपसरपंच प्रल्हाद खुटले, माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार आपण मंगेश पाटील माजी उपसरपंच, त्यानंतर शशिकांत खुटले आणि उमेददादा पवार या सर्वांच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत आहे. तत्पूर्वी संतोष पाटील साहेब यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. हरिग्राम RDC बँकचे विद्यमान संचालक, यापूर्वी त्यांना पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे आमचे शिल्पकार वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका चिटणीस आदरणीय नामदेव जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान्य RDC बँकचे विद्यमान संचालक संतोषदादा पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सरपंच उपसरपंच आजी माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. नामदेव जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते संतोष पाटील साहेब हरिग्राम यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान मधुकर जाधव, या मधुकर जाधव हरिग्राम यांना मी ते आमंत्रित करतो. शांततेचे प्रतीक म्हणून ते परिचित आहेत. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये त्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो. अशा व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान नामदेव जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल भरत पाटील या आपला हेतूची सन्मान इथे केला जाणार आहे. या भरत दादा या आपण आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. 11 स्टार सुकापूर क्रिकेट संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये यू सेंड युअर ओपनर बॅट्समन ऑन दी ग्राउंड. सलामी जोडी आपण लगेच दाखल करावी. त्या संघाच्या निश्चित स्वरूपात यानंतर सुकापूर गावातील सिनियर क्रिकेटरचा सन्मान इथे केला जाईल. ॲडव्होकेट चेतन पाटील केनी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर केनी साहेबांचा सन्मान केला जाईल. इथे अंकुश पाटील वला रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सोशल मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर आमदार चषक क्रिकेट स्पर्धा जी संपन्न झाली वलभच्या मैदानावर आणि त्या स्पर्धेचा आकर्षक ठरला आदत वासरू. त्यामध्ये रॉकस्टार होते आमचे समवेत प्रवीण गायकर, सागर मांडवकर सुद्धा त्या स्पर्धेमध्ये जोडले गेले होते आणि ती पहिली स्पर्धा अशी होती की त्या स्पर्धेमध्ये आदत वासरू खऱ्या अर्थाने मालिकावीरसाठी निश्चित स्वरूपात चर्चेचा विषय ठरलेली होती. चला विजय शेठ ठाकूर यांचा येतोची सन्मानित केला जाणार आहे. विजय शेठ या आपला सन्मानित केला जाईल. नामदेव शेठ या आपल्याकडे बेल आहे. सामना सुरू असताना आपण सन्मान करणार नाहीयेत. चला स्पीडली मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे. सुकापूर आपण प्रभाकर शेठ केनी यांना पाहतो, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकापूर. त्यानंतर संदीप मस्कर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर. आज चंद्रकांत दादा पोपेटा उपस्थित नाहीयेत. कालच्या दिवसामध्ये त्यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभली. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर त्यांच्या वतीने संघाला शुभेच्छा. विजय शेठ ठाकूर स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. गत वर्षाचे निश्चित स्वरूपात यावर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि आज नामदेव शेठ जमदाडे साहेब आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांचं निमंत्रण स्वीकारून या स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे. पंच खेळ सुरू करते त्वरित. अजून एक सामना आपल्या खेळाच्या 40 प्लसचा विनर. चला मॅच ऑन करा. तर यानंतर विनर सामना असेल. लक्ष असू द्या. सर्व आमच्या अतिथी कक्षामध्ये काही पाहुणे मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना चला सागर मांडवकर यांच्याकडे आपण बोलूया. ॲडव्होकेट चेतन केनी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुकापूर क्रिकेटचा आनंद घेतात. दादा मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. पहिले षटक घेऊन आले ते निलेश भोईर. पहिला चेंडू आणि अवांत स्वरूपात धाव मिळते. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता आणि
वाईट पंचाचा इशारा वाईट आणि अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 वाढते. संघाचं खातं उघडतंय. कोणत्या प्रकारचा धावना निर्धाव चेंडू जातो. लोअर फुलटॉस चेंडू होता पण चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. तरी ते व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना एक शिक्षित व्यक्तिमत्व जगदीश खोपकर सर उपस्थित आहेत. पदवीधर व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चांगला फटका. जबरदस्त फटका. नक्कीच षटकार. खणखणीत षटकार. किशोर गावचं जोशी भारी म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी. म्हातारे कोतार पोचाला बाई जोशींच्या घरी. केस पिकलर चालतील पण जायला नाही पाहिजेत. गेली ना तर खराब काम. केस सुरुवात डॉक्टर पाटील सर आता नितीन पाटील धुंद्रे यांनी सुद्धा इथे निश्चित स्वरूपात आता सॉन्ग आहे संगीत जी क्लिप आता मात्र इथे तयार केलेली आहे त्यांचं कौतुक करूया. आणि जोशी सर हा आवाज मात्र अनेक स्पर्धेमध्ये धुमधुमणार आहे. पुढील चेंडू निलेश भोईर यांचा फुल टॉस चेंडू पण तरीचा फायदा उठू शकला नाहीये. आणि चेंडूचा जो निर्धाव आता एक चांगला उत्तुंगाचा षटकार मारण्यामध्ये यश मिळालं. त्यानंतर बिमरसाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय जातोय. पंचांचा रिव्ह्यू आहे. तेच म्हणत होतो केस पिकलं तरी चालते पण जाता कामा नाही. केस पिकले काळी करता येतात पण गेली का गेली. एकदा ती डिफॉर्मिटी आली का संपला विषय तशी नाही का गडगे साहेब. मी वय म्हातारे वय माझं चाललंय सरून माझं म्हातारा फिरतोय केस काळ करून. तर फॅशन झालेली ती प्रश्नच नाहीये. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने बघा आज डॉक्टर गोपीनाथ पाटील सर 5 दिवस सर्वांचं असंच मनोरंजन करणार आहेत. आणि आज 40+ क्रिकेट संघ या मैदानामध्ये प्रावीण्य प्राप्त करत असताना त्यांचं मनोरंजन मात्र इथे प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. अरे 40वर चालू आहे म्हणून मी बसलोय ना तर मनोहर सारखा कॉमेंटेटर जवळ असताना आणि सागर मांडवकर सारखा कॉमेंटेटर जवळ असताना मी बसणं मला तरी वाटत नाही शक्य होतं ते. नो बॉल. चांगला पंचांचा निर्णय. खरोखर अतिशय उत्तम अशी कामगिरी करतायत पंच. बघा किती तीक्ष्ण बारीक नजर आहे पंचांची. खरोखर असे पंच भेटणं फार कमी प्रमाणात भेटत आहेत आणि चांगलं त्यांचा चोख काम करतायत पंच. पुढे चेंडू निलेश भोईर यांचं चांगला सुंदर चेंडू टाकला होता परंतु समजला नाही. चांगला स्पीडला चेंडू होता तरी सुद्धा लेग बाय स्वरूपात मला वाटतं 1 धाव मिळते. धावसंख्या होते 9. सागर मांडवर फार चतुर माणूस हुशार अगदी चाणक्य वाट लावली आहे का त्याची. निलेश भोईर पुढे चेंडू चांगला स्क्वेअर गेला मला चेंडू. एवढं पण म्हातार नाही. सगळ्यात तरुण म्हातारे आहेत. यांना म्हातारा म्हणता येणार नाही. तरुण म्हातारा थोडी जरा मन जरा ताजेतवाना होत आहे. हा केस तर काळ करता 100%. निलेश भोईर यांचा पुढील चेंडू पाहूया. चांगला फाटका मारला पॉइंटच्या दिशेनं मारला स्क्वेअर कट. एक अगदी नजाकत भरा हुआ शॉट देखने को मिला है अपने को. अमर केनी याचा एक फेवरेट शॉट आहे तो. ज्याला जर असा रूम भेटला त्याला जर चेंडू दिसला. बॉल किती 5-5. त्या चेंडूंच्यावरती आमची बॉलांच्यावरती नजर आहे नक्कीच 100%. तुम्ही चुकलात की बॉल आम्ही बरोबर परफेक्ट सांगू तुम्हाला. ते जोशी सुद्धा मोजतायत तिकडं. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. अमर केनींच्या बॅटमधून गेला खणखणीत चौकार स्क्वेअर कट. एक
आपण म्हणतो टेक्निकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तर सन्माननीय टेंबोडे 40+ क्रिकेटर लहू पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना स्वागत आहे तुमचं. पुढील चेंडू निलेश भोईर यांचा. बॉलिंगमध्ये चांगली व्हेरिएशन करतोय, टप्पा अचूक ठेवतोय, सुंदर वेगवान चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि कोणत्या प्रकारचा धाव नाही मिळाली आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतं सुकापूर संघाला. एक षटक संपलंय पहिलंच आणि धावसंख्या होती 17. 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असणारी जिंकण्यासाठी सुकापूर संघाला. एवढं महागडं आव्हान असं म्हणताना चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या, घेऊ नका. प्रीतम पाटील साहेब, आपण कमिटीवरती आहात, आपण जर असं करत मग बाकीचे कोण कसे करणार हो? तुम्ही जरा चांगलं करा म्हणजे कार्य. संतोष भोईर पुढील षटक घेऊन येतो. संतोष भोईर. तरी आपण एकाच बाजूने खेळतोय, दोन्ही बाजूने खेळत नाही, त्यामुळे वेळ जाता कामा नये. 25 मिनिटांमध्ये आपलं 5 षटक संपायला पाहिजेत अशी सक्त ताकीद आहे आपल्याला प्रत्येक संघाला. सूचना आणि ताकीद आहे, कारण का खूप उशीर झालाय आणि याचा फटका भेटतो तो आयोजकांना आपण जर उशीर कराल तर. नवीन गोलंदाज येतोय तो संतोष भोईर, एक नावलौकिक नामवंत गोलंदाज संतोष भोईर. आणि हा पिच चेंडू तरी सुद्धा बघा इमानदार बॅट्समन किशोर केनी ताबडतोब निघाला. पंतांचा इशारा येण्याच्या अगोदर तो निघाला. खूप चांगला फलंदाज आहे, अगदी इमानदार आणि शांत संयमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो किशोर केनी. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये त्याचं चांगलं काम असतं. कधीच कोणत्या प्रकारचं रागावलेला रुसलेला असं वाटत नाहीये, शांत स्वभावता. तर डॉक्टर गोपीनाथ पाटील सर, सुकापूर क्रिकेट संघ इथे खेळतो, परंतु त्या गावामधले 40+ जर आपण विचार केला, एका खेळाडूची अष्टपैलू क्रिकेटर की एक काळ असा होता की ज्यांनी संपूर्ण पनवेल रायगड जिल्ह्यातला पनवेल तालुक्यातला सर्वाधिक ताकदवर गोलंदाज म्हणून एकेकाली ज्यांची गणना केली जायची ते सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे चंद्रकांतदादा पोपेडा यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? खूप गोलंदाजीमध्ये धार होती, अचूक टप्पा टाकण्यामध्ये यश होता. ते चांगले आत चेंडू आणत होते, बाहेर काढत होते. त्याच्यामध्ये त्यांना त्यावेळेस टेक्निक नव्हती, पण त्यावेळेस टेक्निकलीची गोलंदाजी करत होते. त्यामुळे त्यांचा आहे ना एक नाव होता आणि त्यांची भीती होती प्रत्येक बॅट्समॅनला. त्यांच्याविरुद्ध आम्ही सुद्धा कित्येक वेळा खेळलेलो आहोत, पण ते खूप चांगली गोलंदाजी करत होते. सन्माननीय वाकडी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व वामन पदू गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, थोडं चांगला ताकदीचा शॉट पाहिला, स्ट्रेट डाईव्ह. स्ट्राईकला अमित पाटील. सुंदर चेंडू, तेवढं ताकदीचं यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला प्रीतम पाटील यांच्याकडून. एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला आता. चालू सामना जो आहे पडघे विरुद्ध सुकापूर. संतोष भोईर यांचा पुढील चेंडू चांगला लॉंग ऑफच्या दिशेने मारा चेंडू होता. चांगली फिल्डिंग लव शेट भोईर यांची. नक्की 2 धावा संघासाठी वाचवल्यात त्यांनी ह्या चेंडूवरती. धावसंख्या झाली होती 21. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 21. 20 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. चांगला सुंदर चेंडू, जबरदस्त गुडल्यांचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि चांगलं यष्टीरक्षण प्रीतम पाटील यांच्याकडून पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं ह्या गोलंदाजीमध्ये खूप चांगली धार आहे. एक अचूक टप्पा ठेवण्यामध्ये यश मिळतं त्यांना ते, आणि त्याच्यावर त्यांची नजर असते संतोष भोईर यांची. एक 50+ खेळाडू आहेत ते, पण अजूनपर्यंत वेग कमी झालेला नाही आहे. नाही, नक्कीच मला वाटतं जोशी साहेब
या आता 50 प्लस जर का ती धार उतरते बोथड होते, पण नाही यांची धार अजून पण आहे तशीच आहे बघा. गडी एवढा मोठा ना बारीक आहे, पण बघा अजूनपर्यंत कसा चालतोय. हा बरोबर आहे. आणि फटका फसला मला वाटतं स्वतः गोलंदाज, आणि चांगला सुंदर झेल पकडला यार. कोणत्या प्रकारे चुकी केली नाहीये आणि अचूक अंदाज घेतला. कोणत्या प्रकारे चुकी न करता गडी बाद झालाय. अमित नामदेव जमनाडे स्पॉन्सर संघाचा सरपंच हाय वाकडी गावाचा. हरिग्राम केवाळा रीतगर मोरबा, हरिग्राम केवाळा रीतगर मोरबा, मोहपाडा मैदान लढवला. या गावदेवी संघानी नाव गावाचा गाजवला. या नक्कीच टाइम घालू नका, ताबडतोब तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. मी जामदार साहेबांवरती नक्कीच काहीतरी बोलू इच्छितो की फक्त आज सोय केली पाहिजे त्यांनी आमची जेवणाची. कैरी मुसला पातल वाटी उकला, नामदेव जमदारीचे बारदानी चावल राशीला, जमदारी साहेबांचे बारदानी चावल राशीला. खरोखर ते अन्नदाता सुद्धा आहेत. प्रत्येक वेळेला ते खूप चांगलं त्यांचा सहकार्य असतो. नरेश फडके एक नेहमी आमचे स्वयंपाक म्हणून खूप चांगलं बनवतात आणि त्यांना त्या गोष्टीचा नक्कीच आनंद घेता येते, त्यांना अंदाजही आहे. तिसरं षटक घेऊन येतोय चेहरा फुलला फटक्याला. तिसरं षटक घेऊन येतो निलेश भोईर. धावसंख्या झाली आहे 21 ना. पुन्हा हॅलो येस, वळूया आपण मॅचकडे. डॉक्टर गोपीनाथ यांना अर्जंट कॉल आलाय. स्टॅप करतो डीप कडे, जरूर फिल्डर रेडी. 40+ क्रिकेट तुम्ही एन्जॉय करता आणि धाव घेण्याची तयारी जरूर दाखवली. तर टार्गेट आपण पाहिलं विजयासाठी 56 करायचे. सन्मानित क्रिकेटचा आनंद घेत असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे यापूर्वी ज्यांना शासकीय यंत्रणेत सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, निश्चित स्वरूपात त्याचे निवृत्ती व्यक्तिमत्व सन्मान्य वामनदादा गायकवाड साहेब वाकडी यांच्या वतीने या स्पर्धेला 1001 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. नक्कीच गडगे साहेब, बघा माझा आवाज ऐकून सुद्धा ताबडतोब मला सुपारी पण लागली धवळ्याची. वाकडी गावातून मला सुपारी आली बघा. पुन्हा एकदा निलेश भोईर आडवा पट्टा मारण्याच्या प्रयत्नामध्ये पण फटका फसतोय. निर्धाव चेंडू जातो निलेश भोईरचा. चांगला चेंडू, वेगवान चेंडू. अमर किरणीला समजलं नाही आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या आहे ती 23. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खेळपट्टीवरती निलेश भोईर यांच्याकडून. 16 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असणारे जिंकण्यासाठी सुका प्रसंगाला. हॅलो, फोनवर फोन चालू झालेत. फटका फसला मला वाटतं नक्कीच, परंतु नो मॅन लँड चेंडू पडतोय आणि एक धाव सलग पूर्ण करतोय. पाहूया दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नसणार आहे आणि एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 24. संतोष कुटले यांच्याकडून सुकापूर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संतोष दादा. शुभेच्छांचा मी स्वीकार करतोय. खरंच खूप लोकांकडून शुभेच्छा येतात. तसं ते नामदेव जमदार साहेब यांचं एक नाव पण तसं आहे आणि आमचे खूप चांगले ट्रम्पेटर बँडमधील म्युझिकमधले बारक्या आणि दोन्ही पण इथं आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. चला पुन्हा एकदा निलेश भोईर यांचा चेंडू पुढे निर्धाव चेंडू ना. पुढे चेंडू निलेश भोईर यांचा पाहूया. चांगला चेंडू होता, चांगला ऑफ साईड दिशेने मला चेंडू होता. एक धाव, 2 धावा सलग पूर्ण केल्यात.
तिसऱ्या धावचा कोणता प्रयत्न नाही. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. खूप मंदावला आहे खेळ, संत गतीने खेळ चालू आहे, संत गतीने. आणि मला वाटतं कीपर सारखा केसांवरच्या हात फिरवतोय, काय कळत नाही, गुंता झाले काय केसामध्ये, काही कळत नाही बाबा, सारखं सगळं केस फिरवतोय. अतिशय वेगवान चेंडू आणि मला वाटतं नक्की चांगली किपिंग पाहायला मिळाली आपल्याला तशी प्रीतम पाटील साहेब यांच्याकडून. तर सन्माननीय JD पाटील पिसारबे यांचं इथे आगमन झालेले आहे की त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून 1 मे रोजी पिसारबे गावच्या क्रीडा नगरीमध्ये कुस्त्यांच्या जंगी लढती आपल्या भेटीसाठी येणार आहेत. JD पाटील यांचं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपला. आणि पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे PSI इंगोले साहेब पनवेल पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत आणि हिंगोली साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडी साहेबांच्या वतीने हिंगोली साहेब आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सदरक्षण आहे, खल्लीग्रहण आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील ब्रीद वाक्य सद्विचारांचा सातत्याने रक्षण करणारे, कोविडच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना समाजाला खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून एक अतिशय चांगल्या प्रकारे एक अलौकिक निश्चित स्वरूपात ज्यांचं योगदान लाभलं ते आपले पोलीस बांधव PSI इंगोले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. साहेब यावं व्यासपीठावर आपलं या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडी साहेब आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपले स्वागत आहे आणि त्यांच्या समेत आमचे रेवन गोपी आपले स्वागत आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणार जिंकण्यासाठी. तसेच रेवन भोपी एक उत्कृष्ट पकवाज वादक यांचं इथं शुभागमन झालं, त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. 26 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकात 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. टोटल 26 झालेले आहेत आणि 56चं टार्गेट आहे. तरी आता 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. लक्ष असेल ते 12 चेंडू आणि 30. एवढं महागडा आणि कठीण असं काय आपण वाटत नाही आहे, एवढं सोपं पण नाही आहे, कारण दोन्ही संघ हे ताकदवर संघ आहेत. पुढे ब्लॉकर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लहू भोरी आहे, परंतु एक धाव ते पूर्ण केलं, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पाहूया. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे त्यांनी निर्णय सोपवलाय. चांगली रनिंग बिटवीन ते विकेट म्हणावे लागेल. दोघं समजदारीनंच धावतायत खेळपट्टीवरती. चांगला थ्रो, चांगला कलेक्शन लहू शेठ भोईर यांचं. चपळता दाखवली, परंतु तो निर्णय हा तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. पाहूया आपण. निर्णय पेंडिंग आहे अजूनपर्यंत. धकधुक धकधुक धकधुक. तर एक चांगला प्लेअर आउट होऊ शकतो, जर निर्णय आउट झाला तर, नॉट आउट आला तर चांगला प्लेअर आउट होणार नाही, म्हणून दुसऱ्या संघाला धकधुक असणार आहे. अजूनपर्यंत निर्णय पेंडिंग आहे. निर्णय असेल तिसऱ्या पंचांकडे. नक्कीच मी एक स्वागत करीन सर्व मान्यवरांचं, व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण वेळात वेळ काढून जिथं उपस्थित दाखवली त्याबद्दल मनापासून आपले आभारी आहोत. खूप क्लोज कॉल आहे. एक चांगला निर्णय एक पंचांचा की तिसऱ्या पंचांकडे त्यांनी निर्णय सोपवला. खूप अतिशय कठीण असा निर्णय आहे. नॉट आउट. खूप क्लोज कॉल होता. टेंबोडे 40+ क्रिकेट संघाचे संघनायक
टॉस कक्ष मध्ये आपण लगेच संपर्क साधायचा आहे बघा. सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सुंदर चेंडू, खुलं टप्प्यात चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय लव शेठ भोईर यानं आणि चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला प्रीतम पाटील साहेबांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. आता 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आव्हान हे वाढत जातोय, कमी होतोय, वाढत जातोय, कमी होतोय. जसं जसं चेंडू फेकले जातील ते त्याप्रमाणे आपल्याला अंदाज येईल नक्कीच. सध्या पण सामना हा दोन्हीकडं समतोल असा वळलेला आहे. नक्कीच आव्हान स्वरूपात एक धाव मिळेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता, तो सुद्धा ते व्हेरिएशन त्यांचा असेल, काय माइंडमध्ये चालला असेल. कारण का जर खेळाडू एखादा पुढं आला तर नक्कीच वाईट चेंडू टाकून त्याला आउट करण्याचा प्रयत्न केला. तो हे गोलंदाजी एक माइंडमध्ये सेट असतो. लव भोईर पुन्हा खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न पाहू. एक धावचा सदगत्या पूर्ण करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड झालाय, थोडी फंबलिंग होते आणि तरीसुद्धा 2 धावा सदगत्या पूर्ण करतायत. कोणत्या प्रकारची अडचण नाही आहे. धावसंख्या 31. 9 चेंडू आणि 25 धावा. 9 चेंडू आणि 25 धावा. शांतता, अगदी भयान शांतता पसरली आहे पहा. अगदी प्रेक्षणीय असा खेळ पाहायला मिळतो आपल्या मैदानामध्ये. अटीतटीचा सामना चालू आहे. दोन्ही संघातील प्लेयर हे शांत बसलेत, पब्लिक शांत बसले. एक हा चांगल्या क्रिकेटचा आनंद घेतात आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे प्रेक्षक आपले पाहायला मिळतात. आपल्याला आपले लाईव्ह पाहतात. लव भोईर यांचा पुढील चेंडू, पुन्हा व्हेरिएशन पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते लव भोईर यांच्या माध्यमातून. चांगला अचूक टप्पा टाकण्यामध्ये त्यांना यश मिळतोय. भेदक मारा करतायत आणि तेवढं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला पडगे संघाकडून. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा खोल टप्प्या टाकण्याचा आणि बाद. LBW संतोष पाटील साहेब नक्की आता अमर केणी जो आऊट झाला, एक चांगला फलंदाज होता हा, तर तो त्याची गरज होती संघाला. आता पण आऊट झाला. चाटेकोरा एक थोडासा काहीतरी एंटरटेनमेंट. अरे चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. लव भोईर याचा एक अचूक मारा, भेदक मारा जे करतात, अचूक टप्पा टाकण्यामध्ये त्यांना यश मिळते. खरोखर जिथं ते नजर ठेवतात त्याप्रमाणे ते टप्पा टाकतायत आणि त्यामध्ये त्यांना यश मिळतंय खरोखर. चला सुंदर फटका. जयदास यांनी आल्या पहिले षटकार मारून त्यांनी दाखवून दिली आपली ताकद आणि या षटकारची गरज आहे मला वाटतं संघासाठी. 6 चेंडू आणि 19 धावा. मग मागच्या सामन्यामध्ये मो संघाला आले होते 6 चेंडू आणि 25 धावा होत्या, तरी पण ते जवळपास येऊ शकले नाही आहेत. आता 6 चेंडू आणि 19 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. वेल कमी आहे. वेलेची पाबंदी निश्चित स्वरूपात प्रत्येक संघासाठी असणार आहे. व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो. आज निश्चित स्वरूपात नामदेव शेठ जमदाडे साहेब ग्रामस्थ मंडळ वागडी यांचं निमंत्रण स्वीकारून पनवेल पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे PSI इंगोले साहेब व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने पडके क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर सोकापूर क्रिकेट संघाला चांगल्या खेळाच्या मनपूर्वक इथे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आता शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. तर नक्कीच रणनीती त्यांना चांगली आखावी लागेल दोन्ही फलंदाजांना. सुभाष ठाकूर एक अष्टपैलू खेळाडू आहे, नामवंत खेळाडू. गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगलं नाव आहे त्याचं. फलंदाजी चांगली करतोय. आता नक्कीच 6 चेंडू आणि 19 धावा.
नक्की रोखू शकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि 6 चेंडूमध्ये 19 धावा काढतील का हा सुद्धा प्रश्न पडलाय सुकापूर संघाला. याचं उत्तर आपल्याला 6 चेंडूच्या नंतरच भेटणार आहे. तर पाहूया, चला लवकर घ्या. शेवटचं षटक घेऊन आले ते सुभाष ठाकूर. नक्कीच दोन्ही संघाकडून तळमळ चालू असेल, कारण सामना जिंकणं हाच उद्देश असणार आहे. खोलवर टप्प्यात चेंडू आणि खेळाडू बाद होतोय. स्टंपिंग. बोलो जय श्रीराम. पाच चेंडू आणि 19 धावा. चांगला चेंडू टाकला, खोलवर टप्प्यात चेंडू टाकला तो सुभाष ठाकूर यानं, आणि चांगलं यष्टीरक्षण पण पाहायला मिळालं आपल्याला. पुन्हा गोडल्यांचा चेंडू आणि खरंच चांगली सुंदर टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा 6 चेंडूमध्ये असताना सुद्धा डॉट चेंडू काढतो. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. फार चांगला एफर्ट. तिन्ही चेंडू त्यांनी डॉट काढलेत आणि खरोखर 3 चेंडू आणि 19 धावा. चौथा चेंडू नक्कीच नोमॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धावसंख्या पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. आता 2 चेंडू आणि 18 धावा. मला वाटतं लगातार 2 षटकार जरी मारले तरी 12 होऊ शकतात, परंतु हा क्रिकेट आहे. हो, निश्चिततेचा खेळ आहे. सुंदर खोलवर टप्प्यातच चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 1च धाव. 5 चेंडूमध्ये मला वाटतं 1च धाव दिली फक्त. काय गोलंदाजी केली, अप्रतिम अशी गोलंदाजी केली ती सुभाष ठाकूर यानं. अगदी जागेवरच चेंडू फेकतोय. अजिबात कोणत्या प्रकारे जास्त रनअप नाही, काही नाही. सुंदर फटका, परंतु खूप उशीर झाला यासाठी. तर चौकार आणि एकतर्फी असा सामना जिंकलाय तो पडगे संघानं. खूप 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 अभिनंदन पडगे संघाचं आणि सुकापूर संघाचं सुद्धा खूप खूप आभारात. आपण तशी सहभाग घेतला, त्याच्यामुळे सहभाग घेतला सर्व संघांचे खूप खूप आभार. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेकरता ज्यांच्या वतीने, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय मोहिंदर कुमार